मला सांगा, तुम्ही नेहमीच आनंदी असता का? सकाळपासून आनंदी हा प्रश्नच नाही, पण नेहमीच तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच आनंदी असता का? सकाळी उठल्यापासून रात्री झोपी जाईपर्यंत, दुसऱ्या दिवशी सकाळी उठेपर्यंत नेहमीच आनंदी असतो? हात वरती करा. तुम्ही नेहमीच आनंदी असाल तर हात वरती करा. असाल तर आनंदी असाल तर हात वरती करा. ओके. नेहमीच जसं तुम्ही आनंदी नसता तसं नेहमीच तुम्ही दुःखात असता का? दुःखात पण नाही, म्हणजे इकडे सुखात पण नाही, इकडे दुःखात पण नाही, ना घरका ना काटका. बरोबर ना? अशी स्थिती आहे. म्हणजे आनंद कधी आहे ते पण माहित नाही आणि दुःख कधी होते ते पण माहित नाही. असं वाटतं की आज आनंदी आहे, तोपर्यंत दुःखात शिरतोय. असं वाटतं की किती दुःख किती आहे, तोपर्यंत काहीतरी सुखाची चांगली बातमी कळते, काहीतरी घटना घडते, बरं वाटतं. बरोबर ना? म्हणजे सतत सुख दुःख हा पाठपुणीचा खेळ सतत चालू असतो. सकाळ दुपार संध्याकाळ रात्री हे चालूच असतं. हे सर्व का बरं असं? काय कारण असावं? नेहमीच आनंदी नाही आणि नेहमीच दुःखात पण नाही. काय कारण असावं? काहीतरी असेल ना? बरोबर, अगदी बरोबर, व्हेरी गुड. म्हणजे जसं नाण्याला दोन बाजू असतात, सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन भाग आहेत, अंग आहेत. ठीक आहे. हा ओके. म्हणजे आपण हे पण मान्य करतोय की जेव्हा चांगले विचार असतात तेव्हा सुखात असतो आणि जेव्हा वाईट विचार असतात तेव्हा दुःखात असतो. म्हणजे किमान इतकं तरी आपल्याला कळतं की दुःखासाठी आपले वाईट विचार कारणीभूत आहेत. इतकं तरी कळतं आपल्याला. ठीक आहे. आणखी कोणी? काय कारण असं बरं? मुळातच मनाचा विषय. आणखी आणि एखादी गोष्ट मनासारखी झाली तर सुख आहे. म्हणजे जसं आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, फॉर्म ऍक्सेप्ट झाला तर सुख आहे, रिजेक्ट झाला तर दुःख आहे. 2 दिवस झाले फॉर्म भरले पण अजून काही ऍक्सेप्ट झालेलं नाही, पैसे काय आलेले नाहीत म्हणून दुःख आहे. आणि मेसेज आला की 2 महिन्याचे 3000 जमा झाले, सुख आहे. असंच ना? ठीक आहे. आणखी ओके. काही मनाविरुद्ध पण होतात. काय कारण असावं त्याला? काहीतरी असेलच ना? ओके. वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात, त्यामुळे दुःख असतं. ओके. आपल्या वाढणाऱ्या अपेक्षा, इतरांच्याकडून अपेक्षा, मुळातच इतरांच्याकडून ज्या अपेक्षा त्याच जास्त आहेत, स्वतःकडून काहीच अपेक्षा नाही. कारण का नाही, मी स्वच्छ धुतलेल्या तांदळासारखा आहे तेव्हा माझ्या काहीच अपेक्षा आहेत माझ्याकडून. इतरांच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत. कारण का? कारण सगळं चुकीचं वाईट निरुपयोगी त्याच्यातच आहे, माझ्यात काहीच नाही, मी स्वच्छ आहे, प्रामाणिक आहे. हा असलेला आपला भ्रम. अशी अनेक कारणं असू शकतात. आज त्याचा थोडक्यात आपण उहापोह घेतोय आणि आपण कायमस्वरूपी दुःखात किंवा कायमस्वरूपी आनंदात का असू शकत नाही हे आपण शोधण्याचा अंतर्मुख होऊन प्रयत्न करतोय. मी म्हटलं प्रयत्न करतोय. मी आय डोंट हॅव अ मॅजिक स्टिक. माझ्याकडे जादूची छडी नाहीये की आज सगळ्यांच्यावर फिरवली आणि तुम्हाला आत्मशांती लाभली किंवा तुम्ही हॉलमधून बाहेर पडताना आत्मशांती घेऊनच घरी गेले, असं होणार नाहीये. सो लेट्स बिगिन. मित्रांनो, मला सुरुवात करावीशी वाटते एका छोट्याशा स्टोरी गोष्ट. आता गोष्टी कुणाला ऐकायला आवडत नाही, सगळ्यांना मला सांगायला आवडतं. काय असतं, एक गुरु असतो आणि त्याला इतकी माहिती, इतकी ज्ञान, इतकं प्रचंड जगाचं ज्ञान असतं, फिलॉसॉफी त्याला म्हणतो, तत्वज्ञान म्हणतो, ते माहीत असतं. तर त्याच्या त्या तत्वज्ञानावरती, ज्ञानावरती भाळून म्हणा किंवा प्रेमात पडून माझ्यासारखे 2 तरुण त्या गुरूंच्याकडे जातात आणि ते म्हणतात, आम्हाला तुमचं शिष्य बनवून द्या. तुमच्याकडे जे ज्ञान आहे, तत्वज्ञान आहे, जीवन जगण्याची जी कला आहे ती आम्हाला शिकायची, आम्हाला शिकवा, आम्हाला शिष्य बनवून घ्या. गुरु म्हणतो, चांगली गोष्ट आहे तुम्हाला शिष्य बनवून घ्यायला, पण त्यासाठी एक छोटीशी परीक्षा आहे, ती परीक्षा तुम्हाला पास व्हावी लागेल. शिष्य म्हणतात, ठीक आहे, काय हरकत नाही. तो गुरु क्या करता है, उन दोनों के हाथों में एक एक चिड़िया, जो जिंदा है, जिवंत असलेली चिमणी
जिंदा चिड़िया, दोनों को हाथों में एक एक चिड़िया देता है और कहता है कि आज सुबह ये चिड़िया लीजिए और शाम होते होते आप वापस आना है। बघा, आता तुम्हाला चिमणी दिली, सकाळ झाले, संध्याकाळपर्यंत तुम्ही परत यायचं आहे या चिमणीला ठार करून। काय म्हटले? या चिमणीचा जीव घ्यायचा आहे, मृत्यूला तिला द्यायचं आहे आणि तुम्हाला परत यायचं आहे। शिष्याला म्हटलं त्यात काय आता, पण गुरु ने दूसरी अट टाकली, आप जब उस चिड़िया को मार रहे हो तब ख्याल रहे कि आपको कोई भी ना देखे। तुम्ही जेव्हा त्या चिमणीला मारणार आहे, तिचा अंत जेव्हा करत असणार आहे, तेव्हा मात्र तुम्हाला कोणीही बघितलं नसलं पाहिजे। पूर्ण एकांतामध्ये कोणीही बघणार नाही अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला त्या चिमणीचा जीव घ्यायचा। दोघे जण गेले शिष्य। पहिला जो शिष्य होता तो जंगलात गेला, प्रचंड मोठं जंगल होतं, तिथे कोणी जाणे येणं नव्हतं, तो गेला जंगलामध्ये, इकडे तिकडे बघितलं कोणच नाही, म्हणून त्याने काय केलं बरं, चिमणीचा जीव घेतला आणि तासाभरातच तो परत आला आणि गुरुला म्हटला, हे मृत झालेली चिमणी। दुसरा शिष्य होता तो जंगलात गेला, बऱ्याच ठिकाणी बरेच प्लेसेस म्हणजे ठिकाण शोधू लागला की कोण आहे की नाही, पण त्याला असं एखादंही ठिकाण सापडेना की जिथं तो त्या चिमणीचा जीव घेऊ शकेल। कोणी ना कोणीतरी तिथं असतंच, प्रत्येक वेळा तो जायचा, जीव घेण्याचा प्रयत्न करतोय, इतक्या त्याला जाणवतं की इथं कोणीतरी आहे आणि म्हणून तो काय जीव घ्यायचा टाळतो। असं दिवसभर चालतं, शाम होते होते वो फिर वापस आता है जिंदा हुई चिड़िया के साथ। तो सायंकाळी परत येतो गुरुकडे, पण त्याला अपयश येतं, तो चिमणीचा जीवच घेऊ शकत नाही, कारण कोणी ना कोणी तिथं असतंच। गुरुकडे येतो, तो म्हणतो ही चिमणी घ्या, मला असं एकही ठिकाण भेटलं नाही की जिथे मी चिमणीला मारू शकतो, कोणी ना कोणी प्रत्येक वेळेला माझ्या पाठीमागे आहेच। गुरु म्हटलं असं कसं, कोणी ना कोणी तर कसं असेल तिथं, असं एखादं तर ठिकाण असेल की जिथे तो एकांतात असतील। शिष्य म्हटला नाही, जेव्हा जेव्हा एकांत आहे असं वाटतं की कोणी बघतच नाही असं वाटतं, तेव्हा हे मला तरी माहित असतं की मी त्या चिमणीचा जीव घेतोय, म्हणजे मी तरी त्या चिमणीला बघतोय, या चिमणीला मी मारतोय। म्हणजे माझा जो कॉन्शियसनेस आहे, माझा जो अवेअरनेस आहे, माझी जी जागरूकता आहे, माझी जी सजगता आहे, ती बघते प्रत्येक क्षणाला की तू चिमणीचा जीव घेतोयस। आणि म्हणून मला एकांत असा भेटलाच नाही, माझा अवेअरनेस केलाच नहीं, म्हणून मी चिमणीला मारू शकतो। तो दोस्तों, आपको क्या लगता है, क्या हम इस स्टोरी को अपने सुख और अपने दुख को कनेक्ट कर सकते हैं? आपल्या जीवनाला ही स्टोरी आपण लागू करू शकतो का? की एकांतात आहे आपण, कोणी बघायला नाही आपल्याकडे, घरी कोणी नाही, एकांतात आहे, पण तरी पण आपण दुःखात असू शकतो। आणि घरी कोणी नाही आपल्या, आपण एकटेच आहोत, पण तरी पण बऱ्याच वेळा आपण दुःखी, कष्टी, त्रासलेले, टेन्शन मध्ये फ्रस्ट्रेटेड असतो। काही क्षण असतात की जे सुखावणार असतात, पण बऱ्याच वेळा एकांतात असतो की आपण दुःखात असतो। हे समजो, असा कधी अनुभव आलाय का बरं, तुम्ही एकटेच आहे घरात, माझे आनंद व्हायला पाहिजे ना, पण बऱ्याच वेळा तुम्हाला टेन्शन येतं, दुःख वाटतं। एकटे राहू द्या, तुमच्या घरात चार चौघांच्या नसताना देखील तुमचा मूड ऑफ असतो, असं होतं की नाही काही वेळेला? याचं कारण आहे your mind and your body. I repeat, your mind and your body. कारण प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सेकंदाला तुमच्या सोबत तुमचं मन आणि तुमचं हे शरीर हे सोबत आहे, आणि म्हणूनच हा सुखादुःखाचा पाठशिणीचा खेळ कायम सुरू असतो। कोणी काय बोललं किंवा अपेक्षा पूर्ती झाली नाही, अपेक्षा भंग झाला म्हणून मला दुःख होतं, हा भाग निराळा, तो आपल्या गावचा नाहीयेस, दॅट इज नॉट द एक्झॅक्ट रिझन, ते मुख्य कारण नाहीच आहे। तुमच्या अंतर शांतीला, सुखाला, दुःखाला जर जगामध्ये कुठली गोष्ट जबाबदार असेल, या विश्वामध्ये कुठली गोष्ट जर काही यासाठी जबाबदार असेल, तर ते म्हणजे आपलं मन आणि आपलं शरीर। या दोनच अशा गोष्टी आहेत की ज्या तुमच्या सुखाला, आनंदाला, युअर सॅडनेस और युअर हॅपीनेस इज रिस्पॉन्सिबल, ते जबाबदार। आता हे कसं, हेच आपण समजून घेणार आहे। सो मला सांगा, मन म्हणजे नेमकं तुमच्यासाठी काय आहे? काय असतं मन? तुमच्यासाठी काय आहे मन? जे आपण म्हणतो ना, मनाला शांती पाहिजे, मन शांत पाहिजे, मन आनंदात पाहिजे, मन
मन आज जरा दुःखी आहे, म्हणजे तुमची संकल्पना काय आहे मनाची? हरकत नाही, समजलंच पाहिजे, आलंच पाहिजे, कळलंच पाहिजे असा अजिबात विषय नाही. तुमच्यासाठी आनंद काय आहे, म्हणजे कशामुळे तुम्हाला आनंद मिळतो, कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद मिळतो, कोणत्या वस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळतो, कोणत्या व्यक्तीमुळे तुम्हाला आनंद मिळतो, हे तरी तुम्हाला माहित असेल. सांगा बरं, कोणत्या व्यक्तीमुळे तुम्हाला आनंद मिळतो? हू मेक्स यू हॅपी? तुम्हाला कोण आनंदी करतं? अशी कोण व्यक्ती आहे तुमच्या लाईफ मध्ये जी तुम्हाला आनंदी करते? त्या व्यक्तीची बोलणं, हसणं, बसणं, उठणं त्या आनंदाला मन भरून जातं. कोण व्यक्ती असेलच ना? येस ऑर नो? सांगा बरं. हा, अशी कोण व्यक्ती तुमच्या लाईफ मध्ये की त्याची बोलणं की बरं वाटतं? माझी बायको आहे ना? हा, ओके, ठीक आहे. हा, फादर, मदर, हा, बायको, हा, मित्र, ओके, हा बोला, परिवार, हा बोला, मुलं आनंदी असली की मला ओके, म्हणजे मुलांच्या मला आनंद मिळतो. मुलांच्यामुळे मला आनंद. ओके, ठीक आहे. आणखी, हा, आणखी इकडं, हा, अशी कोण व्यक्ती आहे तुमच्या लाईफ मध्ये, तुमच्या कुटुंबात असेल, मित्रांच्या मध्ये असेल, रिलेटिव्ह मध्ये असेल, की ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला आनंद मिळतो? असू शकतं की, हा, ओके, विहारामध्ये, हा, आणखी. आता प्रश्न समजून घ्या. ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला आनंद मिळतो, ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला आनंद वाटतो, त्याच व्यक्तीमुळे आतापर्यंतच्या आयुष्यात कधी वाईट वाटले का हो? कधी दुःख झाले का हो? आणि मला प्रश्न समजून घ्या. ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला आनंदी वाटतं, सुख वाटतं, त्याच व्यक्तीमुळे तुम्ही कधी दुःखी झाले की नाही? तुम्हाला कधी दुःख आले की नाही? तुम्हाला कधी वाईट वाटले की नाही? येस ऑर नो? बऱ्याच वेळेला सुखापेक्षा दुःखाची गती जास्त आहे, बरोबर ना? नंबर ऑफ द क्वांटिटी ऑफ द हॅपीनेस अँड सॅडनेस मोर. आनंदापेक्षा दुःखाची क्षण जास्त आहे असं म्हटलं तरी काय वावड करू. आता बघा, व्यक्ती तीच आहे, व्यक्ती काय बदलली का आपण? ज्या व्यक्तीमुळे आनंद होतो तीच व्यक्ती दुःख देणारी पण ठरते. म्हणजे आपल्या दुःखाला आणि सुखाला ती व्यक्ती जबाबदार आहे असा एक अंधविश्वास आपण आतापर्यंत बाळगतो. या व्यक्तीमुळे मला बरं वाटतं, आनंद मिळतो, किंवा या व्यक्तीमुळे मला दुःख होतं, हा अंधविश्वास आहे. द पर्सन whom you talk is not responsible for you. ती व्यक्ती जबाबदार नाहीये, तुम्ही स्वतः त्या व्यक्तीसोबत आहात, म्हणजे तुम्ही स्वतः जबाबदार. आता इथं हे समजून घ्यायचंय की मी स्वतः म्हणजे नेमकं कोण? सांगा बरं, तुम्ही स्वतः म्हणजे नेमकं कोण? Who are you? तुम्ही कोण आहात? What are you? तुम्ही आता या हॉल मध्ये बसलाय की नाही? कोण कोण बसलाय हॉल मध्ये? सगळे बसले, इकडचे बसले ना, बसले ना? तुम्ही स्वतः बसले म्हणजे कोण आहे हॉल मध्ये? कोण? शरीर आणि मन. शरीर बसले यावर मला 100% खात्री आहे बघा, म्हणजे शरीराला तुम्ही 100% खात्री आहे. आता मनाला बसलाय की नाही तुम्ही स्वतःच विचार करा, मला माहित नाही, बरोबर ना? हा, कदाचित त्यावर काही वेळेला इथं बसला, काही वेळेला जाऊन फिरून येतात. मी जे सांगतोय जर डोक्यात जात असेल तर इथं राहता, आणि मी जे सांगतोय ते वरून जात असेल तर थोडीशी चक्कर टाकून येतात, बरोबर ना? मन आणि मी दोन आकृत्या काढतोय, त्यामध्ये शरीर कुठलं आहे आणि मन कुठलं आहे हे तुम्ही फक्त ओळखायचं. ही 1 नंबरची आकृती आहे आणि 2 नंबरची आकृती. सांगा बरं, 1 नंबरची आकृती आणि 2 नंबरची आकृती याबद्दल शरीर कोणतं आहे आणि मन कोणतं आहे? 1 नंबरचं प्लीज रेज द हँड हू सेज द व्हिज्युअल. हात वरती करा ज्यांना वाटतं 1 नंबरचं आहे ती काय बरं? शरीर आहे. हात वरती करा. तिसरा ऑप्शन नाहीये सर, दोनच ऑप्शन आहे. आपण एकदा हात वरती करावा लागेल, पहिला तरी उत्तर. ओके, किती लोकांना वाटतं की हे 2 नंबरची जी आकृती आहे ते काय बरं? मन. किती लोकांना वाटतं आकृती का? हा, तुम्ही काय हात 1 नंबर केला होता? हात तुम्ही केला 1 नंबर आपण केला होता, 2 नंबर पुन्हा विचारतो. हे 1 नंबरची आकृती आणि 2 नंबरची आकृती या दोन्ही पैकी शरीर कोणतं आहे असं तुम्हाला वाटतं?
एक नंबर. हात वरती करायचे. एक नंबर म्हणतात शरीर. ओके. आणि 2 नंबर मन. हात वरती करायचे. मन म्हणतात. लक्षात घ्या, हे आहे काय बरं? शरीर. आणि हे आहे मन. आणि हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आत्मशांती, आंतरिक शांती, मानसिक समाधान या जन्मात काय कितीही जन्म घ्या आपल्याला प्राप्त होणार नाही. कारण का? आपण सुखाला सुख म्हणतोय आणि दुःखाला दुःख म्हणतोय, पण वास्तविकता ते सुख पण नाही, दुःख पण नाही. या शरीराला तुम्ही शरीर म्हणताय आणि ते दिसत नाही त्याला मन म्हणताय. हीच सगळ्यात मोठी आपली चूक आहे. आणि म्हणून तर आपण सतत सुख दुःख यामध्ये अडकून पडतो. माझं कसं समजून घ्यायचं? व्हेरी सिंपल. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. जेव्हा तुम्ही आनंदात असता तेव्हा कसे असतो? तेव्हा आनंद असतो तेव्हा काय वाटतं? कसं होतं तुम्हाला? कसं तरी होतं ना? काय काय होतं सांगा? जेव्हा खूप आनंद, काय होतं? गाणी म्हणतो. ओके, गाणी म्हणतो आपण. आणि बॉडी कशी हलते अशी, ओके, डान्स करतो. चेहऱ्यावर स्माइल असते. ओके, जशी तुमच्या चेहऱ्यावर त्याचा स्माइल आहे, तिथे आनंद आहे. चेहऱ्यावर स्माइल आहे. आणखी काय होतं आनंदात असल्यानंतर? ताली वाजवतो. ठीक आहे. आणखी एक एनर्जी असते, जाणवते ते ऊर्जा. असं वाटतं की आता 50 काय 70 किलो वजन तरी उचलणार असं वाटतं ना? ओके, ठीक आहे. आणखी स्फूर्ती. ओके, असं वाटतं की काही काम नका तुम्ही 500 काय 1 किलोमीटर 2 किलोमीटर सहज मी धावून येईन 2-3 मिनिटात, बरोबर ना? की एनर्जी चालवते. जेव्हा तुम्ही दुःखात असता, सॅडनेस म्हणतो आपण त्याला, त्यावेळेला तुम्हाला कसं वाटतं? काय फील करतात? कसं होतं? चिडचिड होते, नर्वसनेस येतो. आणि नर्वसनेस आल्यानंतर काय होतं तुम्हाला? काय नको वाटतं? आयुष्य नको. म्हणजे आयुष्य पाहिजे पण असलं आयुष्य नको. काय वाटतं? टेन्शन आल्यानंतर, डिप्रेशन आल्यानंतर, डिमोटिवेट झाल्यानंतर, राग आल्यानंतर, तिरस्कार निर्माण झाल्यानंतर काय होतं? कसं होतं? किती लोकांना राग येतो? किती लोकांना राग येतो? म्हणजे तुम्हाला माहित आहे राग आल्यानंतर काय होतं? सांगा बरं. माझा भाऊ आहे, आपला लहान भाऊ, त्याला राग आल्यानंतर काय होतं माहिती आहे? घरातली वस्तू शिल्लक राहते, जे दिसत ते फोडतो. हे पण असू शकतं राग. पुढं सांगा. राग आल्यानंतर काय होतं? शरीर गरम होतं. ओके, चिडचिड होते. आणखी काय होतं? बॉडी मध्ये थरथर कापतोय, हायड्रेट होतं बॉडी, थंडी पडतं, गरमी होतं, टेम्परेचर हाय होतं, श्वासाची गती वाढते, श्वास गरम होतो, बरोबर? नेहमीपेक्षा गरम श्वास होतो, बरोबर ना? तर लक्षात घ्या, हे कशामुळे झालं? राग कशामुळे झाला? दुःख कशामुळे झालं? मनाविरुद्ध. हीच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तुमच्या मनाविरुद्ध, स्वतःच्या मनाविरुद्ध झालं की राग येतो. दुसऱ्याच्या कोणाच्या मनाच्या विरुद्ध झालं तर तुम्हाला राग येतो का बघा? हे भारी झालं, बहुत बढिया, बरोबर ना? असं झालं, असंच पाहिजे. यसो नो प्रत्येकाचे स्माइल आहे, पटते सगळ्यांना. म्हणजे बघा, माझ्या बाबतीत जे झालं ते चुकीचं झालं आणि दुसऱ्याच्या बाबतीत झालं तर बरोबरच आहे, तसंच पाहिजे, तसंच आहे. ते त्या कितीच नाही आहे काय सांगतो. लक्षात घ्या, मन आणि शरीर या दोन गोष्टी आपण काय करतो बरं? शरीर म्हणजे दिसणारं म्हणतो आणि मन म्हणजे ते दिसत नाही ते म्हणतो. वास्तविकता तुम्हाला जर खरंच आंतरिक शांती, मनाची शांती, तर आपण इनर पीस म्हणू, द पीस ऑफ माइंड म्हणू, किंवा द पॉझिटिव्ह स्टेट ऑफ माइंड, किंवा मनाची आनंदी स्थिती असलेली अशी अवस्था म्हणा. हे जर का प्राप्त करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला हे समजून घेतलं पाहिजे, जे तुम्हाला दिसतं, जे दिसतं ते शरीर आहे, पण ते खरं म्हणजे न दिसणारं मनच आहे. म्हणजे हे जे दिसतं शरीर
हे वास्तविकता मनाचं स्वरूप आहे आणि ज्याला तुम्ही दिसत नाही म्हणता ते वास्तविकता शरीराचं न दिसणारं शरीर आहे. म्हणजे ते शरीरच आहे. मन ज्याला तुम्ही म्हणता ते शरीरच आहे आणि ज्याला तुम्ही शरीर म्हणता हात पाय डोळे नाक डोकं केस जे म्हणता ते वास्तविकता मन आहे. इंग्लिश मध्ये सोपं पडतं सांगायला, मराठीमध्ये ते कसं जमत नाही. काय बेस्ट इन इंग्लिश. इंग्लिश मध्ये असं आहे, the invisible mind is the body and the visible body is the mind. म्हणजे दिसणारं जे शरीर आहे ते वास्तविकता मन आहे आणि जे न दिसणारं मन आहे ते वास्तविकता तुमचं शरीर आहे. कारण लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट त्या दोन गोष्टींच्या शिवाय होतच नाही. जेव्हा तुमच्या मनात काहीतरी चळवळ होते, मनात काहीतरी चालतं, त्याचा परिणाम शरीरावरती होतोच होतो. राग आला, मनाला राग आला, शरीराला राग नाही आला, बरोबर ना? चांगलं वाटतं, आनंदी वाटतं, शरीराला वाटतं का नाही? मनाला वाटतं. तर त्याचा परिणाम दृश्य स्वरूपात, दिसणाऱ्या स्वरूपात कुठे येतो? बरं, शरीरावर. म्हणून म्हटले न दिसणारं मन हे शरीर आहे आणि दिसणारं शरीर हे मन आहे. म्हणून लक्षात घ्या, हे जो माइंड आहे, माइंड त्याला आपण माइंड म्हणू आणि याला बॉडी म्हणू. हे दोन भाग नाहीये. द माइंड अँड द बॉडी आर द पार्ट्स ऑफ द सेम सिस्टम. तुमची ही काय सिस्टम आहे, त्या सिस्टमचे दोन्ही भाग कोण जरी असले तरी एकच आहे, एकाच सिस्टमचे. जसं की मोबाईल मध्ये सिम कार्ड आहे, सिम कार्ड असल्याशिवाय फोन येणार नाही, बरोबर ना? सिम कार्ड काढलं तर फोन येईल का बरं? नुसतं सिम कार्ड हातात धरून बसा, फोन येतो का बघा? येईल का? हॅलो, मी विचारतोय, मोबाईल मध्ये सिम कार्ड आहे, फोन येईल का नाही? समजा मोबाईल मध्ये सिम कार्ड काढलं, फोन येणार की नाही येणार? नुसतं सिम कार्ड हातात धरून बसा, येणार की नाही येणार फोन? म्हणजे हे काय बरं की दोन इंटरडिपेंडंट आहेत. एकाशिवाय दुसरं नाही, दुसऱ्याशिवाय पहिलं. मनाशिवाय शरीर नाही, शरीराशिवाय मन नाही. म्हणजे बघा, तुम्ही जर का जागी असाल, जागरूक, श्वास सुरू असेल तरच मनाचं काम चालू असणार आहे. श्वास बंद झाला तर, आज माझं नाव अमित आहे का तर माझा श्वास चालू आहे, माझा श्वास 2-3 मिनिटासाठी थांबू द्या, मी अमित नाही राहत. तुम्ही लगेच म्हणता बॉडीला बाहेर या, बॉडीला गाडीत घाला, बॉडीला हॉस्पिटल मध्ये न्या, बॉडी पॅक करा. म्हणजे अमितचा 3 मिनिटात काय झालं बरं? बॉडी. ही गंमत आहे. मन आणि शरीर वेगळं नाही, हे पहिला समजून घेऊया. मनाचा परिणाम शरीरावर आणि शरीराचा परिणाम मनावर. हे ज्या क्षणाला तुम्हाला समजेल त्या क्षणाला, the moment you understand this, you start to feel this happiness. त्या क्षणाला तुम्हाला आनंद मिळणार. आता हे कसं होईल हे समजून घेऊ. पहिला सुरुवात करू मनापासून. मनामध्ये एखादा विचार येतो की नाही, काही असेल. तुम्ही सगळे जेवले का? कोण जेवले? जेवल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? फ्रेश वाटतं. झोप नाही, फ्रेश वाटतं. आता हे वाटतं, हे जे वाटतं आहे, जे फ्रेश वाटतं ते दाखवा बरं मला. जे तुम्हाला फ्रेश वाटलं, सुखावणार वाटलं, एकदम रिलॅक्स वाटलं, जरा दाखवा बरं. दाखवू शकतो का? एकाच अर्थाने दाखवता येईल की उभं राहिल्यानंतर चालताना थोडी एनर्जी जाणवेल बॉडीमध्ये, बरोबर ना? म्हणजे ती जी फिलिंग आहे चांगलं वाटण्याची ती बॉडीमध्ये दाखवता येईल. पण लक्षात घ्या, तो विचार आहे तुमच्या मनाला आलेला. तो काय बरं विचार आहे? इंग्लिश मध्ये गेले तर चालेल का? मराठी शब्द चुकण्याची शक्यता जास्त आहे. थॉट. आपल्या मनात एखादा विचार आहे. उदाहरणार्थ मी बायकोला म्हटलं जरा चहा ठेव, म्हणजे बॅच आहे चहाची, मला बॅचला जायचंय. बायको मध्ये 4 वाजता चहा तुमच्या कोणी मिळतं का? चहा तुमच्या कोणी घेतलं होतं का चहा एवढं उन्हाचा? असं जर म्हटली तर मला काय वाटेल? काय वाटेल? मारण्यात ते लगेच जाणार नाही. समजा 4 वाजता ऊन आहे आणि मी म्हटलं चहा ठेव, ती म्हणली इतके 4 वाजता चहा तुमच्या कोणी घेतलं होतं का? काय वाटेल? मी असं म्हटलंय का? मी असं म्हटलो म्हणून वाईट वाटून घ्या. ती म्हटली का बरं? इतक्या उन्हाचं चहा कोण घेते का? वाईट वाटून घ्या. असं बोलली का ती? वाईट वाटून कुणी घेतलं? तुम्ही नाही, तुम्ही म्हणाल नाही.
नाही नाही हा विचारा ना त्या वाक्यानं. तर लक्षात घ्या, इतक्या मुलाचं चार तुमच्याकडून घेतलं होतं का? हे जे शब्द आहे, ते जे वाक्य आहे, त्या वाक्यानं म्हणजे तो विचारच आहे तिचा तो विचारच आहे ना, त्या वाक्यानं मला ते वाईट वाटलं, पण वास्तविकता ते वाक्य पण नसतं वाईट वाटण्याला जबाबदार. तर हा विचार तुम्ही कसा परसीव्ह केला? आता परसीव्ह या शब्दाचा अर्थ आम्ही त्याबरोबर समजून घेतला, म्हणजे त्याचा तुम्ही काय ते करून घेतलं, समजलं त्याचा अर्थ. उदाहरण बघा, लहान मुलं म्हणतं उद्या मी गावाला गेलो होतो, काल मी गावाला जाणार आहे. आपल्याला कळतं या कार्ट्याला उद्याला गावाला जायचंय आणि हे कार्ट्या काल जाऊन आले, बरोबर? हा आता समजून घेतो की नाही आपण? म्हणजे समजून घेतो म्हणजे काय केलं बरं आपण? काय केलं? समजून घेतो म्हणजे काय केलं? हा पॉझिटिव्ह म्हणजे काय? या कार्ट्याला उद्याला गावाला जायचंय, मी काय म्हणते उद्या गावाला जाऊन आलो आणि काल गावाला जाणार आहे, म्हणजे आपल्याला कळतं की काल जाऊन आले उद्या जाणार आहे. हे काय केलं आपण? समजून घेतो म्हणजे काय? ऍडजस्टमेंट, आकलन करून घेतो, बरोबर ना? तर ते समजून घेता आणि जेव्हा तुम्ही त्याचा अर्थ लावता, त्या विचाराचा, त्या वाक्याचा, त्या शब्दाचा जेव्हा अर्थ लावता, तो अर्थ तुमच्या सोयीस्कर असतो. तो अर्थ तुम्ही तुमच्या सोयीस्कर लावता, तुमच्या फेवर मधला अर्थ लावता. बघा मी काय म्हणते, समजून घ्या, तरच तुम्हाला अंतर शांती मिळेल. माझा शाप आहे, हे समजून घेतला तर आत्मशांती मिळेल, माझा शाप आहे. आता ह्या वाक्याचा तुम्ही जो अर्थ लावून घेता, काय बरं सर बहुतेक देव करतात हे सर जरा देवता दिसते, शाप आहे म्हणजे जर देवता आहे. हा अर्थ लावला, तर हा अर्थ लावणं, त्या गोष्टीचा आपल्या सोयीस्कर अर्थ घेणं, याला म्हणते इंग्लिश मध्ये काय माहिती आहे का? इंटरप्रिटेशन. इंटरप्रिटेशन. आता इंटरप्रिटेशन म्हणजे काय बरं? प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक वाक्याचा, ते वाक्य कुठल्या टोन मध्ये बोललंय, त्या टोनचा तुम्ही काय अर्थ लावता, ते म्हणजे इंटरप्रिटेशन. थोडक्यात काय बरं? समोरची व्यक्ती काय म्हणते, त्याचा तुम्ही काय अर्थ काढला, ते म्हणजे इंटरप्रिटेशन. एवढ्या मुलाचा चार दिला होता का? ह्या वाक्याचा अर्थ मी काय लावला त्याच्यावर डिपेंड आहे की मला राग येणार का मला हसू येणार. मी अर्थ काय लावतो त्याच्यावर डिपेंड आहे ना. मी अर्थ लावतो म्हणजे कोण बरं? माझं मन, माझा विचार, परसिव्हनेस किंवा इंटरप्रिटेशन. हे जेव्हा तुम्हाला समजेल, इथं जेव्हा तुम्ही काम करायला लागाल, समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक वाक्याचा, शब्दाचा, बोलण्याचा, त्या बोलण्याच्या आवाजाचा तुम्ही काय अर्थ लावता, हे ज्या क्षणाला तुम्हाला कळेल, त्या क्षणाला ठरणार आहे की तुम्ही आत्मशांती मिळवणार की आत्मशांती हरवणार, तुम्ही सुखी होणार की दुःखी होणार. आणि गौतम बुद्धांनी तेच सांगितले, काय बरं? व्हॉट वी थिंक वी बिकम. हम जो सोचते हैं वही बनते हैं. तुम्ही जो विचार कराल तेच म्हणाल. त्याच्या मागचं हे आहे सगळं. तो विचार, ते वाक्य, ते बोलण्याचा आवाज, ते समजून घेणं, आकलन करणं आणि त्याचा अर्थ लावणं, इथपर्यंतची तुमची गाडी फार महत्वाची आहे. इथं तुम्ही कसं मॅनेज करता ते फार महत्वाचं आहे. याला स्किप करून तुम्ही आनंदी होऊ शकत नाही. याला स्किप करून तुम्ही दुःखमुक्त होऊ शकत नाही. त्या गोष्टीचा अर्थ काय लावायचा ही गोष्ट बाजूला सांगून तुम्ही आयुष्यात आनंदी होऊ शकत नाही. कारण लक्षात घ्या, हे जे इंटरप्रिटेशन आहे, जो अर्थ लावता त्या अर्थानुसारच तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या मनामध्ये इमोशन्स तयार होतात, भावना तयार होणार आहे. एवढ्या दुपारीच्या तुमच्या कोणी बिलवलं का? अशा वाक्याचा अर्थ जर मी निगेटिव्ह घेतला तर माझ्या शरीरामध्ये, माझ्या मनामध्ये भावना सकारात्मक येते की नकारात्मक? नकारात्मक, निगेटिव्ह होणार. आता भावना निगेटिव्ह आली तर त्याचा परिणाम काय होतो बघा. प्रत्येक भावनेचा, प्रत्येक इमोशनचा परिणाम हा तुमच्या केवळ मनावरती होत नाही. प्रत्येक भावनेचा, इमोशनचा परिणाम हा फक्त तुमच्या मनावर होत नाही. त्याचं सदृश्य स्वरूप आहे तुमचं शरीर. तुमच्या शरीरावरती व्हायब्रेशन्स होतात. राग आला तर बॉडी भयंकर होईल, ढकलत वाढेल, हृदयाचे ठोके वाढतील, अंग गरम होईल, अंग नंतर कांसीला तरी गरम होतात, सर म्हटलं वाढेल, श्वास वाढेल, श्वासाची गती वाढेल,
गरम व्हाल श्वास असं काहीतरी होईल. म्हणजे प्रत्येक भावनेचा परिणाम हा शरीरावरती होतो. आणि मग शरीराकडून जर ती निगेटिव्ह असेल, अनकम्फर्टेबल मोमेंट असेल, म्हणजे तुम्ही आत्मशांती घालवली. तुमच्या शरीराकडून तुम्हाला जर का अनकम्फर्टेबल जाणवलं की समजायचं तुमची आत्मशांती तरी वाढणे, ते लगा के पाणी पिणे. म्हणजे लक्षात घ्या, विचार, तो विचार समजून घेणं, त्याचा अर्थ लावणं आणि त्या अर्थानुसार तुमच्या शरीरात भावना निर्माण होणं, त्यानुसारच तुमची ऍक्शन रिॲक्शन ठरते. एवढा दुःखाचा तुमच्यावर पिला होता का? असं वाटल्या मी हात उघडला की स्माइल देणार, हे माझ्या आतमधल्या प्रोसेसवर डिपेंड आहे. मग मला सांगा, ती व्यक्ती काय म्हटली याच्यामुळे मी आनंदी होतो का ती व्यक्ती काय म्हटली याच्यामुळे मी दुःखी होतो? त्याचं कुठलं बरोबर आहे? विच इज वन इज राईट? इसमें कोणता बरोबर आहे, करेक्ट आहे? ती व्यक्ती असं म्हटली म्हणून मला आनंद वाटला, ती व्यक्ती असं म्हटली म्हणून मला दुःख झालं, याचं कुठलं बरोबर आहे? कुठलं बरोबर आहे? अरे बोला ना, आपण काय अर्थ लावतो? हा, दोन्ही बरोबर आहे. हा, दोन्ही बरोबर, दोन्ही बरोबर. बघा, त्या व्यक्तीने काय म्हटलं त्याच्यामुळे मला आनंद वाटला का त्या व्यक्तीने काय म्हटलं त्याच्यामुळे मला दुःख झालं? आपण काय समजून घेतलं लक्षात घ्या. जर तुम्हाला या सेशन मधून काही नाही कळलं तर एक गोष्ट समजून घ्या, तुम्ही काय अर्थ लावता त्यावर डिपेंड आहे तुमच्या मनाची शांती राहणार की जाणार. आप बढ़ोगे या सडोगे केवळ आपके के ऊपर डिपेंड आहे, तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही काय अर्थ लावता त्याच्यावर डिपेंड आहे. आणि मग याच्यानंतर दुसरा भाग बनतो तो म्हणजे तुमच्या बॉडीचा. म्हणजे हा मन आहे, हा मनाचं काम झालंय, मनाची प्रोसेस पूर्ण झाली, त्याचा परिणाम शरीरावरती होणार आहे. मग शरीरावरती नेमका काय? जसं आपण म्हटलं, तुमची बॉडी लँग्वेज, त्याला आम्ही आमच्या भाषेत काय म्हणतो फिजिओलॉजी. म्हणजे काय, एकंदरीत तुमची शारीरिक अवस्था जी आहे फिजिओलॉजी ती कशी बनते, त्यातून तुमचं वर्तन, शारीरिक वर्तन, मानसिक वर्तन वेगळं, भावनिक वर्तन वेगळं, बौद्धिक वर्तन वेगळं, शारीरिक वर्तन काय घडतं तुमचं. म्हणजे एखाद्यानं चांगलं तुम्हाला म्हटलं की तुमची बॉडी लँग्वेज कशी बनते, आणि एखाद्यानं चुकीचं म्हटलं, वाईट म्हटलं, शिवीगाळ केली तर तुमची बॉडी लँग्वेज कशी बनते, ते तुमचं वर्तन. म्हणजे तुमचे विचार ते समजून घेणं, त्याचा अर्थ लावणं, त्यातून भावना निर्माण होणं, या सगळ्यांचा परिणाम तुमच्या वर्तनावरती होतो. म्हणजे ते वर्तन कसं दिसणार? कशाच्या माध्यमातून? बॉडीच्या माध्यमातून, शरीरातून दिसणार. एखादा सकाळ सकाळी पॉझिटिव्ह म्हणतो, काय यार सकाळ सकाळी चेहऱ्यावर 12 वाजले काय झालं म्हणतो आपण. किंवा एखादा म्हणतो, अरे काय आज काय वाढदिवस आहे, किती आनंदात आहेस, कसं काय बोलतो आपण, कसं काय बोलतो? हा, ते बॉडी लँग्वेज. म्हणजे लक्षात घ्या, मनात काय चाललंय हे काय बॉडी लँग्वेज वरून कळतं. म्हणून म्हटलं जातं तुमचं शरीर, तुमचा चेहरा, हे जे चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स आहेत हे तुमच्या मनाचा आरसा आहे. ऐकले की वाक्य? चेहरा हा मनाचा आरसा, ऐकले की नाही? नुसतंच ऐकले हो, बघितले कधी ते आरशात? आता पण नुसतंच ऐकलंय की चेहरा हा मनाचा आरसा आहे, तर ते आरशात कधी बघितलं का आपण? बघितलंच नाही तर आत्मशांती येणार कशी? म्हणून लक्षात घ्या, जर इनर पीस, पीस ऑफ माइंड किंवा त्याला हॅपीनेस, त्याला थोडक्यात आनंद म्हणून हा जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर या जगामध्ये, या सृष्टीमध्ये एकच व्यक्ती त्याला जबाबदार आहे. कोण बरं? कोण बरं? कोण बरं? स्वतः जबाबदार असे म्हणणार, हात वरती करा. स्वतः जबाबदार, हात वरती करा. या सृष्टीत, या जीवनात, या जगात आनंदी होणार किंवा दुःखी होणार याला एकच व्यक्ती जबाबदार आहे, ती म्हणजे स्वतः. असं म्हणणार, हात वरती करा. ओके, मी स्वतः जबाबदार नाही असं म्हणणार, हात वरती करा. कारण काही जीवन हात वरती दिसले नाही. हा, असं तर सांगू शकाल म्हणजे या सृष्टीमध्ये, या जगात सुखी होणं किंवा दुःखी होणं याला मी जबाबदार नाही असं तुमचं म्हणणं आहे. जरा एक्सप्लेन करू शकाल प्लीज? आपण जो एक्सपिरियन्स करतो तो बाह्य गोष्टीवर अवलंबून आहे. बरोबर. जर आपल्याला या ठिकाणी आपण चांगले शिकवत आहात म्हणून ते कामाला चांगलं वाटत आहे. बरोबर. जर दुसरी व्यक्ती जर आपल्याला शिवाय घालत असतील तर आपण एका
कडेनं पळून गेलो. अगदी बरोबर. की मग कशाला अवलंबून राहिलं? बाह्य गोष्टी. बरोबर. मग म्हणजे इंद्रिय बाह्य गोष्टीवर अवलंबून आहे. बरोबर. मग ती जी प्रोसेस आहे, ती जी तुम्ही घटना सांगितली की ती व्यक्ती जर का असं असं करता आपण निघून जाणार, तर त्या गोष्टीचा अर्थ आपण काय लावायचा? काय हे चक्र प्रोसेस आले का काय असा अर्थ लावायचा की ठीक आहे त्याचं चाललंय ते चालू द्या, आपण आपलं गेलेलं बरं, असा अर्थ काढायचा? कोणता अर्थ काढायचा? ज्यांनी त्या गोष्टीला कसं पकडलं त्याच्यावर कोणी? आपण स्वतः. म्हणजे शेवटी काय मला जबाबदार कोण आहे? म्हणजे ती गोष्ट मला दुःख देईल का ती गोष्ट मला सुख देईल, त्याला जबाबदार कोण राहणार बरं? एक प्रकारे तुम्ही कुठूनही जावा, तुम्हाला या हॉल मध्ये यायचंय का? कोल्हापूर कडून आला, जयशिंगपूर कडून आला, इकडे सांगली कडून या, इकडे शिरोळ कडून या, कुठून जर आला तर तुम्हाला इथंच यावं लागेल. बरोबर की नाही? शेवटी फिरून फिरून तुम्हाला तुमच्या विचारांवरच यावं लागेल. त्या विचारांचा अर्थ काय होता तिथेच यावं लागेल. यस प्लीज. हा बरोबर. बरोबर. हा अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे जेव्हा एखादी वाईट घटना घडते की जी वैयक्तिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर, सामाजिक स्तरावर, व्यावसायिक स्तरावर, कुठल्याही स्तरावरती ती क्लेशदायक, दुःखदायक, वेदनादायक असते. आता याला म्हणणार म्हणजे याचं वाईट वाटून घ्यायचं नाही का? साहजिकच वाटलं पाहिजे. कारण त्यावर तदानुभूती आहे, सहानुभूती आहे, कंपॅशन आहे, म्हणजे ज्याला आपण मैत्री म्हणतो, करुणा आहे, ती असलीच पाहिजे. ती असल्याशिवाय माणूस म्हणून गेल्याला अर्थ तरी काय? पण ती घटना घडली, वाईट वाटलंच पाहिजे, म्हणून त्या गोष्टीमुळे मी दुःखी झालो असा त्याचा अर्थ होत नाही. त्या गोष्टीचं वाईट वाटणं वेगळं आणि त्या गोष्टीमुळे मी दुःखी झालो असं वेगळं. कारण दुःख होण्यास कारण म्हणजे असं आपलं इंटरप्रिटेशन असतं. जसं मी सांगितलं, वाईट का वाटलं ती तलानुभूती आहे, तुमच्याकडे ती सहानुभूती आहे, तुमच्याकडे तो समता भाव आहे, तुमच्याकडे ती करुणा आहे, तुमच्याकडे ती मैत्री भाव आहे, म्हणून तुम्हाला ते वाईट वाटतं. बरोबर ना? वाईट वाटतं ते दुःख निर्माण करणारी गोष्ट नाही, तुमच्याकडे ती तलानुभूती आहे म्हणून ते वाईट वाटतं. ते वाईट वाटलंच पाहिजे कारण ती कंपॅशन आहे, करुणा आहे ती. ओके, आय होप यू अंडरस्टूड दॅट. थँक्यू. आणखी कोणी केलेलं आहे? हेच आहे कारण आपण करुणा आहे त्याच्यामध्ये. समजा ही घटना घडली आणि मला काहीच वाटलं नाही त्याचं, त्याचं काय करायचं आपल्याला, याचा अर्थ माझ्यामध्ये करुणा भाव, मैत्री भाव हे काय झालं? शून्य. जसं तुम्ही सेकंद म्हटले 1 पासून 10 मार्क द्या, तर ते मैत्री भावनेला मला किती मार्क द्यायला पाहिजे? 0 दिले पाहिजे. त्यांच्यामध्ये तदानुभूती, मैत्री भाव, करुणा आहे म्हणून त्यांना वाईट. बरोबर ना? आता ते वाईट वाटणं आणि दुःख होणं, इतर गोष्टीचं दुःख होणं, यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्या नीट इंटरेस्टिंग ते थोडंसं चिंतन करायला पाहिजे प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली. इतक्या कमी वेळेमध्ये आपण ते नाही एक्सप्लेन करू शकतो. ओके, चला पुढे जाऊया का? तर मला काय सांगायचंय, युअर माइंड अँड युअर बॉडी आज टू पार्ट्स, दोन जरी गोष्टी असल्या तरी ती एका सिस्टमची आहे. याचा परिणाम हा याच्यावरती होणारच आणि यातून जे तुमचं वर्तन असणार आहे, ज्याला तुम्ही काय म्हणता बिहेवियर म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, वर्तन. प्रत्येक वर्तनाचा परिणाम हा तुमच्या मनावरती होतो. आय रिपीट, तुमच्या प्रत्येक वर्तनाचा परिणाम हा तुमच्या मनावरती होतोच होतो, कळत नकळत. आणि त्यातून पुन्हा इंट्रोस्पेक्शन म्हणजे काय, इंटरप्रिटेशन, चिंतन होतं, त्याचा काय अर्थ लावतो, परत त्यातून भावना निर्माण होते आणि परत वर्तन तयार होते. ही साखळी न तुटणारी आहे. ही साखळी न तुटणार आहे. विचार येणार, त्याचा तुम्ही अर्थ लावणार, त्यातून भावना निर्माण होणार, शरीरावरती त्याचा बदल होणार आणि त्यातून तुमचं वर्तन निर्माण होणार. आणि त्या वर्तनापासून पुन्हा तुमच्या मनात विचार येणार, पुन्हा त्याचा अर्थ लावणार, पुन्हा त्यातून भावना तयार होणार आणि पुन्हा त्याचा वर्तनात येणार. हे चक्र असं सतत राहणार आहे. आणि मग हे चक्र जर सकारात्मक ठेवायचं असेल, कारण जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत हे थांबणार नाहीये, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत थांबणार नाहीये. मग हे चक्र जर का त्या पद्धतीने सकारात्मक करायचं असेल तर काय केलं पाहिजे हे समजून घेणं म्हणजेच आंतरिक शांती. दॅट इज माय स्टेशन, दॅट इज माय इंटरप्रिटेशन. मला असं वाटतं की हे जे हालचाल आहे मनापासून शरीराकडे, शरीरापासून मनाकडे, ही जी काही साखळी आहे, ही साखळी जर चांगली, सकारात्मक, आपल्याला सुखावणारी, आनंद देणारी अशी ठेवायची असेल तर काय करायला पाहिजे
तर पहिली गोष्ट तर समजली की आपण काय अर्थ लावला पाहिजे, बरोबर ना? त्यातून काय अर्थ काढायचा हे. आता गोष्ट अशी आहे, तुम्ही माफ सांगता हो सर की असं कोणी काय बोललं, कोणी सांगितलं, काय घडलं तर त्याचा असा अर्थ काढा, ते जमलं पाहिजे ना. माझी बायको जर म्हटली तुला काय कळतं, आपल्याला तुला असं जर म्हटलं तर ऐकून घ्यायचं का? त्यातून काय अर्थ काढायचा, त्याला काय कळत नाही असा अर्थ काढायचा. मग काय रिॲक्शन येणारच ना, ऍक्शन रिॲक्शन होणारच आहे. तशी म्हटली तर हात उचलणारच आहे किंवा शिबिका होणारच आहे, तुझ्यातही आता असं होणारच आहे. ते नाही झालं पाहिजे ना. कारण ज्या क्षणाला तुम्ही म्हणा तुझ्यात राहता, हे ज्या क्षणाला तुम्ही म्हटलाय म्हणजे ते शरीरावरती आले, शरीरावरती आले, वर्तनात आले, वर्तनात आले म्हणजे ते अगोदर खलबल झाले मनात. जेव्हा तुम्ही एखादा तोंडून शब्द काढता, तुला बघतो जाता, हे जेव्हा नुसतंच म्हणत नाही, त्याच्या पाठीमागं मनात विचार आलाय, त्याचा अर्थ लावलाय आणि त्यातून तुमच्या भावना तयार झाल्यात आणि मग तुम्ही तसं म्हणताय, हे तरी बरोबर की नाही? म्हणजे ऍक्शन रिॲक्शन झाली की दुःखी तुम्ही झाला. शारीरिक स्तरावरती, मानसिक स्तरावरती तुम्हाला दुःख प्राप्ती झाली, शांती प्राप्त झालेली. मग हे होऊ नये यासाठी काय? केवळ अर्थ काढणे, अर्थ लावणे हे त्याच्यावर सोल्युशन नाही. मग त्याला पर्याय काय? तर आपण आता उपायांकडे जाऊ. इतक्या कमी वेळामध्ये मी इतकं स्पष्टीकरण देऊ शकतो कारण हा माझा वर्कशॉप पूर्ण एका दिवसाचा आहे. आम्ही सर 6 तासांचं जे माझं वर्कशॉप आहे फक्त माइंड अँड बॉडी. माझ्या वर्कशॉपचं नावच आहे द पॉझिटिव्ह स्टेट ऑफ युअर माइंड अँड बॉडी. मन आणि शरीर यांची सकारात्मक स्थिती हा 6 तासांचा माझा प्रोग्राम आहे. की जो मेधावी सरांनी मला सांगितलं असेल 30 मिनिटात घ्यायचं. आता ते घेत असताना माझ्यामध्ये किती भावना निर्माण झाल्या असतील आणि माझं कसं वर्तन झालं असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता. तर हा पूर्ण 1 दिवसाचा वर्कशॉप आहे, तो कमीत कमी वेळेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केला. आता आपण उपायांमध्ये नेमकं कसं साध्य करायचं. तुम्हाला काय वाटतं? जेव्हा जेव्हा तुम्हाला दुःख होतं, वाईट वाटतं, तेव्हा तुम्ही ते काय करता? ते मॅनेज कसं करता? तुम्ही काय करता? त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी, ते वाईट वाटतं, दुःख होतं, ते सावरण्यासाठी तुम्ही काय करता? प्रत्येक जण त्या दुःखातून, त्या वाईट वाटण्यातून बाहेर येण्यासाठी काही ना काही करतो ना. स्ट्रेस असेल, टेन्शन असेल, फ्रस्ट्रेशन असेल, तर त्यातून बाहेर येण्यासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही करते. तुम्ही काय दुर्लक्ष करतो? कसं? हा माझा प्रश्न आहे. प्रेशर घ्यायचं नाही. प्रेशर न घेण्यासाठी काय करता? शांत बसता. शांत बसता म्हणजे नेमकं काय? म्हणजे खुर्चीवरती फॅन लावायचं, खुर्चीवरती बसायचं, शांतपणे हवा घेत बसायचं, ते शांत राहणं. मग कसं? दुर्लक्ष जाऊ दे, मनात आणायचं नाही ते विषय. त्याच्यासाठी काय करायचं? तू मनात, कारण मनाला आपण असं ठरवून ठेवलेलं नाही ना की हा विचार नको मला मनाला. आपण अजून तरी काय प्रबुद्ध बनलेलं नाही. आम्ही सरांच्या भाषेत आपण तरी अजून प्रबुद्ध बनलेलं नाही की हा विचार आला की तर थांबवला मला नको. हा विचार शुद्ध होऊन आलेला नाही का अजून? अंक मोजणे 1 पासून 10 पर्यंत, 10 पासून 1 पर्यंत किती वेळा? एकदा रागाला 1 ते 10 मोजले, थोडं रागाची तीव्रता वाढली 1 ते 20 मोजले, आणखी प्रचंड रागाला. आता जसं तो मित्र म्हटला असं त्या सिच्युएशनला रागाला किती पर्यंत अंक मोजायचे? मग जेवढं मोजते ठीक आहे. व्हेरी टेक्निकल गुड. प्रत्येक टेक्निक चांगली आहे बघा, कोणती कमी किंवा नाही. त्याचा इफेक्ट प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट एक्सपिरियन्स, प्रत्येक व्यक्तीच्या अनुभवानुसार ती टेक्निक लागू पडते. व्हेरी गुड. तुम्ही हसायला म्हणजे तुमच्याकडे भरपूर टेक्निक्स आहेत. असा का जे आपल्याला ज्या गोष्टीला आनंद मिळते ती गोष्ट आपण करायची. ओके, म्हणजे छंद जोपासायचे श्रीकांत सरांनी सांगितलं त्यात. ओके ठीक आहे. रात्री 12लाच मला राग आला आणि माझा छंद काय बरं? ग्राउंडवर जाऊन फिरून यायचं. माझा छंद माझ्या विषयाचा माहिती आहे. राग आला किंवा काय झालं की मी शांत ग्राउंडवर जाऊन येतो. रात्री 12लाच राग आला, मी ग्राउंडवर गेलो. म्हणजे ऑप्शन तयार ठेवायचे, अनेक छंद तयार ठेवायचे. शिक्षक म्हणजे आपल्याकडून काही टेक्निक लोक झाले ते बरोबर. राग होते त्यासाठी काय करायचं? कारण रागावर असा आला किंवा त्याला घेतला असं होत नाही ना. राग आलाय आणि मी त्याला घेतला असं होत नाहीये, तो ऑटोमॅटिक येणार आहे. बिकॉज वी आर मेकॅनिझम. आपण ते मेकॅनिझम बनलोय. आता मेकॅनिझम का बनलोय हे स्पष्ट करून सांगतो बरं का. मी इंग्लिश मध्ये एक प्रश्न विचारतो, तुम्ही थोडक्यात उत्तर द्या. आर यू रेडी? आर यू रेडी? आर यू रेडी? हाऊ आर यू? गुड. हे मशीन आहे. दॅट इज मशिनरी. झालं सिस्टम. कारण राग आला तर आपण हा बाबा मी घेतो किंवा घेत
तुला ऍक्टिव्हिटी दिली. तुम्ही आता दुपारी 3:30 ला हाऊ आर यू तुम्हाला फाईन. 5ला विचारा, नितीन सर 5 वाजता विचारायला हाऊ आर यू काय म्हणतील रे फाईन. मेधावी सर रात्री 8 वाजता विचारायला हाऊ आर यू काय म्हणणार ते. आणि तुमच्या भाषेत रात्री 12 वाजता ना विचारा हाऊ आर यू काय म्हणणार आहे. म्हणजे हा रिप्लाय टिपिकल आहे, मशिनरी आहे, कॉम्प्युटराइज्ड आहे. केल्यामुळे फायदा काय होणार आहे, नुकसान काय होणार आहे विचार करा. म्हणजे एक टेक्निक आपल्याला आहे इंट्रोस्पेक्शन, की जी माझी 10 नंबरची टेक्निक आहे. म्हणजे वेळेला तुम्ही 10 सांगेल तुम्हाला, त्याची 10 नंबरची टेक्निक आहे इंट्रोस्पेक्शन, म्हणजे चिंतन करणे. प्रत्येक गोष्टीचं तुम्ही चिंतन केलं पाहिजे. मला सांगा तुमच्यापैकी किती लोक आहेत की दररोज काही मिनिटं स्वतःचे डोळे झाकून शांतपणे कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं चिंतन करतात. कुटुंबाचं असेल, नातेसंबंधाचं असेल, व्यवसायाचं असेल, शिक्षणाचं असेल, शरीराचं असेल, मनाचं असेल, अभ्यासाचं असेल. किती लोक चिंतन करतात ते जरी सांगा मला बघू द्या जरा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एवढेच लोकांना शांती आंतरिक शांती मिळणार. याचाच आत्मा शांत होणार, कारण हे चिंतन आहे. कारण जर का तुम्हाला असं वाटतं की मला खरंच शांती पाहिजे तर इंट्रोस्पेक्शन चिंतन गरजेचं आहे. आता चिंतन कशाचं करायचं. जी घटना स्वीकार व्हावं, मनामध्ये स्वीकार व्हावं, काही वेळासाठी बरोबर अशा काही अनेक टेक्निक्स. आता चिंतन कशाचं करायचं हे पण फार महत्त्वाचं आहे. चिंतन करण्यासाठी तुम्हाला एक नियमांची चौकटी असायला पाहिजे, नियमावली असली पाहिजे, तरच तुमचं चिंतन हे चाकोरीबद्ध होईल, व्यवस्थित होईल किंवा अपेक्षित रिझल्ट येईल. आता काय बरं चिंतनासाठी नियम असावेत. जर तुम्हाला वाटतं की मला आत्मशांती हवी, आंतरिक शांती हवी, शांत मन पाहिजे, आनंदी पाहिजे, तर नियम तुमच्या आयुष्याचे नियम हे नॅचरल लॉज असायला पाहिजे, नैसर्गिक नियम असले पाहिजेत. तुमच्या जगण्याचे जीवन मूल्य तुम्हाला स्पष्ट असायला पाहिजे. यू मस्ट बी क्लिअर विथ युअर लाईफ व्हॅल्यूज. तुमच्या जगण्याची मूल्य काय आहेत हे माहित असलं पाहिजे. उदाहरण किती लोकांना वाटतं की आपण आपली परिस्थिती चांगली आहे, आर्थिक असेल, सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, आपली स्थिती चांगली आहे आणि ज्याची स्थिती बिकट आहे, गरीब आहे, अशाला आपण मदत केली पाहिजे. तुमच्याकडे किती लोकांना वाटतं म्हणजे चांगल्या माणसाने एखाद्या गरीबाला मदत करायला पाहिजे. किती लोकांना वाटतं हा ठीक आहे. तर हे लाईफ व्हॅल्यूज आहे, म्हणजे जगण्याचं मूल्य आहे की मी चांगल्या स्थितीत आहे ना, मी त्याला मदत केली पाहिजे. बरोबर ना. कारण का जे तुमच्याकडे आहे तेच तुम्ही देऊ शकता, जे तुमच्याकडे नाही ते तुम्ही देऊ शकता. मग अशा प्रकारची जगण्याची मूल्य तुमच्याकडे असली पाहिजे. उदाहरणार्थ मला माझ्या भावानं मला जर काही एखादा वाईट शब्द बोलला तर मला थोडाफार राग येईल समजा, पण ते समजा त्याच प्रकारे मला माझ्या पत्नीनं बोललं तर आवडेल का हो. स्पष्ट सांगा. डोंट बी आयडियलिस्टिक. आदर्शवादी अजिबात बनू नका. जगण्यासाठी, आनंदाने जगण्यासाठी आदर्शवादी, आदर्श चेहरा दाखवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. जितकं तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न कराल तितकं तुम्ही दुःखात राहून निघाल. बघा मी काय म्हटलं, जेवढं तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा मी सुखी आहे, मी आनंद आहे, मी खुश आहे. उदाहरणार्थ मी माझ्या पत्नीसोबत सेल्फी काढण्यात लावला, उद्या मेरी हॅपी कपल, आणि घरी जाऊन काढा कुठे गेल्या, त्याला काय अर्थ आहे का. दाखवण्याला काहीच अर्थ नाही, असण्याला अर्थ लक्षात घ्या. जे मनात आहे तेच असावं, दाखवण्यासाठी काही करू नका. म्हणून जीवन मूल्य, लाईफ व्हॅल्यू तुमची क्लिअर असायला पाहिजे. हे जर असेल तर तुमचं चिंतन होणार. नाहीतर मग काय होणार माहितीये का, ते चिंतन होणार नाही. ते होतं काय माहितीये का, रिपिटिशन ऑफ द थॉट्स. म्हणजे एकाच विचाराची पुनरावृत्ती होणार आहे. ज्याला तुम्ही सरळ सरळ म्हणता कशाला अति विचार करतोय, कशाला एवढा विचार करतोय, एवढा विचार कशाला करतो. अति विचार जे म्हणतो ना ते म्हणजे काय, ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग म्हणजे भरपूर विचार करत नाही का. ओव्हर थिंकिंग याचा भरपूर विचार नव्हे, एकाच गोष्टीचा भरपूर विचार, दॅट्स ओव्हर थिंकिंग. आता मला स्ट्रेस येणं, दुःख होणं, वाईट वाटणं हे अनेक विचारांमुळे होत नाही, एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार. बघा मी काय म्हटलं, माझी लोक असेच का म्हटली, तसेच का म्हटली, असेच का म्हटली, ह्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार म्हणजे तो ओव्हर थिंकिंग, म्हणजे तुमची आत्मशांती काही केलं.
येते लक्षात? तर सगळ्यात महत्त्वाचं इंटरप्रिटेशन, तुमच्या लाईफ व्हॅल्यूज क्लिअर असायला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही दररोज डीप ब्रीथिंग, जसं नितीन सर म्हणते, तुम्ही डीप ब्रीथिंग केलं पाहिजे दररोज. आय फोकस ऑलवेज ऑन डेली. मी जे काही सांगतोय ते दररोज केलात तर आत्मशांती आहे. कारण असं नाही बाबा सोमवार ते शुक्रवार मला आत्मशांती पाहिजे, शनिवारी 8 दिवस असेल तर काय हरकत नाही, रविवारी नसली तरी काय हरकत नाही, सुट्टीचा दिवस आहे असाही हो, बरोबर ना? जोपर्यंत आपण जीवन आहे तोपर्यंत आनंद पाहिजेच ना. तुम्ही दररोज जर केलात तर दररोज त्याची अनुभूती येईल. तर दररोज डीप ब्रीथिंग. आता डीप ब्रीथिंग हा काय प्रकार आहे? जेव्हा तुमच्या मागे कुत्र लागतं आणि तुम्ही सुसाट पळता की नाही, आणि जेव्हा थांबता तेव्हा श्वास कसा असतो? कुत्र जेवढं थांबत नाही त्याच्यापेक्षा जास्त आपण थांबत असतो. खरे वास्तविक परिस्थिती, बरोबर ना? किती थांबत येतो आपण? तर ते जे ब्रीथिंग असतं ना, ते काय असं नॅचरल ब्रीथिंग नाही, ते डीप ब्रीथिंग असतं. म्हणजे पूर्ण श्वास आतमध्ये येतो, पोट भरून श्वास येतो आणि पूर्ण श्वास बाहेर टाकावा लागतो. अशा प्रकारचं डीप ब्रीथिंग व्हायला पाहिजे. आता डीप ब्रीथिंग का करायचं कोणी सांगू शकेल? सायंटिफिक रिझन? एनी सायंटिफिक रिझन? डीप ब्रीथिंग असं पूर्ण ऑक्सिजन शरीरामध्ये ऑक्सिजन कमी होतं, पण डीप ब्रीथिंग ऑक्सिजन पूर्ण शरीरात जातं. ओके. आणखी काय? ओके. आणखी आपलं संपूर्ण शरीर हे छोटे 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 असे सेल्सनी बनले. हे तरी मान्य? म्हणजे आपलं संपूर्ण शरीर सेल्स आहे, त्याला मराठीत काय म्हणतो? सेल्स ना, पेशींनी बनले, बरोबर की नाही? तुमचे सेल्स म्हणजे तुमच्या शरीरातल्या पेशी जेवढ्या सदृढ, जेवढ्या निरोगी, जेवढ्या चांगल्या, तेवढं तुमचं शरीर आणि मन निरोगी. आय रिपीट, means the quality of your cells is the quality of your mind and body. तुमचं शरीर आणि मन हे निरोगी आहे हे कशावर ठरतं माहिती आहे का? तुमच्या सेल्स. तुमच्या सेल्स जेवढ्या अधिक निरोगी असतील तेवढं तुमचं शरीर निरोगी असणार. आणि डीप ब्रीथिंग काय काम करतं? आपल्या शरीरामध्ये प्रत्येक सेकंदाच्या 100व्या भागाला प्रत्येक वेळेला त्या पेशी मृत होत असतात आणि नवीन तयार होत असतात, बरोबर की नाही? शाळेत शिकलं हे सर्व. तर त्या मृत झालेल्या पेशी, त्याला कचरा म्हणू आपण, तो कचरा शरीरातून बाहेर पडणार कसं? त्याला काय सिस्टम आहे? त्याला सिस्टम आहे श्वास. आणि तो जेवढा डीप असेल, जेवढा दीर्घ श्वास असेल, तेवढ्या अधिक चांगल्या पद्धतीने तो कचरा साफ होतो शरीरात. आणि जसा जसा तो कचरा साफ होतो, तुमचं शरीर निरोगी बनतं, स्वस्थ बनतं. शरीर निरोगी बनलं, स्वस्थ बनलं तरच तुमचं मन स्वस्थ बनणार आहे. लक्षात घ्या. तुम्ही नुसतंच केवळ मनावरती काम करू शकत नाही. इकडं पायामध्ये गुडघा दुखायला लागला माझा आणि इकडं ध्यान लावून बसलोय, श्वास येतोय श्वास जातोय बसलं, तर माझं लक्ष आहे श्वास, नाकाच्या दरवाजावरती नाही राहणार, कुठं जाणार? गुडघा दुखायला. शरीर तुमचं स्वस्थ पाहिजे तरच मन स्वस्थ असणार. आणि शरीर स्वस्थ करायचं असेल तर पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट डीप ब्रीथिंग. श्वास, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, हे महत्त्वाचं. सेकंड, मेडिटेशन, ध्यान करा. थर्ड, फिजिकल एक्सरसाइज करा, व्यायाम करा. किती लोक जातात फिरायला दररोज सकाळी? जिमचा व्यायाम नाही म्हणत मी, मोकळ्या हवेत फिरायला. ओके, पुढे जाता. बाकीच्यांना काय? वेळच मिळत नसावा, असंच कारण असू शकतं. पण स्वतःचं शरीर आणि मन हे अधिक निरोगी करून याला जेवढा वेळ द्यावा पाहिजे तो केलाच पाहिजे. फिजिकल एक्सरसाइज करायला पाहिजे, डीप ब्रीथिंग असायला पाहिजे, योगा करा. मी जिमचा व्यायाम असं म्हणणार नाही, प्रत्येकाला ते शक्य नाही, पण किमान फिरायला जा. ओके. यासोबतच आणखी काय बरं? स्ट्रेस मॅनेजमेंट. तुमचं मन शांत नसण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. प्रत्येक गोष्टीचा 2 तारखेला EMI आहे, खात्यावर एवढेच पैसे जोडणा करायला पाहिजे. स्ट्रेस येणार की जाणार? बरं 2 तारखेचा झाला हो, पुन्हा 5 तारखेला पण दुसरा हप्ता आहे, त्याचं काय? 10 तारखेला घराचं भाडं पण भरायचं आहे, आता संपले पैसे, पुन्हा काय करा? श्रीकांत सरांना फोन, सर 10 तारखेला भाडं द्यायचं आहे, 4000 रुपये पाठवा. स्ट्रेस येणार की नाही येणार? स्ट्रेस मॅनेज करा. स्ट्रेस काय येतो? ज्या गोष्टी तुम्ही वेळेत करत नाही त्यामुळे स्ट्रेस येतो. बहुतांश स्ट्रेस मॅनेजमेंट, इमोशनल मॅनेजमेंट.
आरेला तारे म्हणतात ते समजायचं आपल्या इमोशनल कंट्रोल नाही. भावना ओळखणं त्याचं व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट, इमोशनल मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट. सकाळी पहाटे 5 ला कोण कोण उठतो आपल्यापैकी? आदर्शमध्ये राहायचं मला फरक असेल ना म्हणजे फोटो काढणार नाही. 6 वाजता कोण उठतं? 7 वाजता कोण उठतं? 8 वाजता उठता की नाही? तुम्ही आजपर्यंत अजून पुढे उठणार आहे. नाही तरी पण 8 पर्यंत थांबलो. 8 पर्यंत थांबलो. 9 पर्यंत जात नाही. रात्री झोपतात किती वाजता? 9 वाजता कोण झोपतं? 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता. 12 जाग कोणाला येते? जाग कोणाला येते 12 वाजता? टाइम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, इमोशनल मॅनेजमेंट, मेडिटेशन, डीप ब्रीथिंग, योगा किंवा फिरायला जाणं, इंट्रोस्पेक्शन, तुमच्या लाईफ व्हॅल्यूज क्लिअर असणं, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही सातत्यानं स्वतःहून काम केला तरच आत्मशांती आहे. आत्मशांती ही फक्त ऑटोमॅटिक येणारी गोष्ट नाही. हॅपीनेस इज नॉट अ रिझल्ट. मी जे सांगतोय ते लक्ष करून ऐका, मात्र लिहून ठेवा, मनात करून ठेवा आणि वहीत लिहून ठेवा. हॅपीनेस इज नॉट अ रिझल्ट, इट इज अ चॉईस. रिपीट, इट इज अ चॉईस. आनंद हे काय मिळणारी गोष्ट नाही, ते निवडायची गोष्ट आहे. म्हणजे दुःखात देखील एखादा माणूस आनंद राहू शकतो आणि आनंदात देखील एखादा माणूस दुःखी होऊ शकतो. ती निवडण्यावर. इट डिपेंड्स टोटली ऑन युअर चॉईस. त्यामुळे तुम्ही ठरवायचं की मला काय निवडलं पाहिजे. मन आणि शरीर ह्या जरी दोन गोष्टी वेगळ्या असल्या तरी त्यांचा एकमेकांवरती खूप प्रभाव पडतो. त्यावरतीच डिपेंड आहे तुम्ही आनंदी असाल की दुःखी असाल. त्यावरती डिपेंड आहे किती काळ आनंदी राहाल आणि किती काळ दुःखी राहाल. काही प्रश्न असतील तर 2-3 मिनिटांमध्ये सांगा. टॉपिक खूप मोठा आहे, खूप काही गोष्टी सांगायच्या आहेत, सांगणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. वेळेअभावी मी सांगू शकत नाही, व्यक्त करू शकत नाही. तरी काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. 2-3 मिनिट. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर विचारा. आणि प्रश्न नसतील तर 2 कारण असतात. मी नेहमी म्हणतो माझा वर्कशॉप संपल्यानंतर प्रश्न असतील तर 2 गोष्टी. जर प्रश्न पडले तर चांगली गोष्ट, नाही पडले तर 2 कारण आहेत. एक तर मी जे सांगितले ते सगळं समजलंय आणि नाहीतर काही समजले. तुम्ही ठरवा. स्ट्रेस मॅनेजमेंट. स्ट्रेस मॅनेजमेंट थोडक्यात काय माहिती का? एकाच विचाराचं, एकाच घटनेचं पुन्हा 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 आपण त्याच्यावरती फोकस करणं, तेच कारणीभूत आहे स्ट्रेसला. मग इथं काय करावं लागेल? इथं तुम्हाला अवेअर व्हावं लागेल. सेल्फ अवेअरनेस म्हणून सजगता ध्यान तुम्हाला करायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक क्षण वर्तमानात कसा जगायचा हे शिकलं पाहिजे, तर स्ट्रेस येणार नाही. आणि क्विक फिक्स म्हणतो त्याला, म्हणजे इमिडिएटली स्ट्रेस आला तर मॅनेज कसा करायचं लगेच. मोजून 9 डीप ब्रीथ्स घ्यायचे. मोजून 9 वेळेला दीर्घ श्वास घ्यायचा आणि 9 वेळेला तो दीर्घ श्वास सोडायचा. मोजून इमिडिएटली काय होतं 2 ते 3 मिनिटांमध्ये तर इमिडिएटली तुमचा स्ट्रेस निघून जातो. ऍटलीस्ट त्याचा तात्पुरते ना, ते काय कायमस्वरूपी सोल्युशन नाही. ते त्यावेळेला म्हणजे जसं म्हणतात ना हार्ट अटॅक आला काय करायचं? छाती दाबा. ते त्यावेळेचं सोल्युशन आहे. छाती दाबून बरा वाटला म्हणून दवाखान्यात नाही थांबवतो आपण, ऍडमिट करतोच ना. तसं स्ट्रेस आल्यानंतर डीप ब्रीथिंग घेतले, रिलॅक्स वाटतं, पुन्हा त्याच्यावर आपलं कायमस्वरूपी काम होणं गरजेचं. व्हेरी गुड. आणखी काय प्रश्न? सर, हां, एखाद्या वाक्यानं जर आपल्याला राग येत असेल तर त्याच्यावर प्रतिक्रिया न देते याच्यासाठी काय उपाय? याच्यासाठी एक खूप चांगला उपाय लक्षात घ्या. काही लिहायला आहे का? ठीक आहे. त्याच्यासाठी ना एक छान म्हणजे टेक्निक आहे, ज्याला REBT टेक्निक म्हणतात. रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी. अमेरिकेचे खूप मोठे मानसशास्त्रज्ञ होते अल्बर्ट एलिस म्हणून. तर त्यांचे एक थेरी REBT, ज्याला रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी. म्हणजे काय बरं? म्हणजे तुम्ही विवेकी दृष्टिकोन निर्माण करायला पाहिजे. तुमच्या विचारांच्या मध्ये विवेकी दृष्टिकोन आला पाहिजे. उदाहरणार्थ बघा, मी 4 वाजता चहा केलाय म्हणजे माझ्या बायकोला 4 वाजता चहा करून दिलाच पाहिजे, याला विवेकी दृष्टिकोन म्हणत नाही. थोडक्यात सांगतो कसं, ज्या वाक्यांच्या मध्ये तुमच्या च जोडलं जातं, चहा केलाच पाहिजे, ते म्हटलंच पाहिजे,
त्यानं माझा स्टेटस बघितला, मला रिप्लाय दिलाच पाहिजे. च आलं की तुमचा स्ट्रेस वाढतो. च काढून टाका, स्ट्रेस ऑटोमॅटिकली कमी होतो. मी आता जेवायला प्रसिद्धी झाली होती, नाही मला भात मिळालाच नाही. भात मिळालाच नाही म्हणजे दुःख आलं, वाईट वाटतं. मला भात मिळाला नाही इतकंच ठीक आहे. मिळालाच नाही म्हटलं की दुःख, स्ट्रेस वाढ. च काढून टाकलं, जीवनातून च काढून टाकलं की तुमचा स्ट्रेस नाही. आयबीटी थेअरी म्हणतात त्याला, विवेकी दृष्टिकोनाची थेअरी. आणखी काय प्रश्न आहेत का? सर आता अजून त्यांच्या सेशनची वाट बघत आहेत. आम्हाला कधी थांबून कधी सुरू होतंय. थँक्यू सो मच. पुन्हा कधी संधी मिळाली तर नक्कीच येऊ शकता आपण. थँक्यू.